अंदाज ही मनाची कल्पना आणि अनुभव हे जीवनातील सत्य आहे. जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले, कारण समूहामध्ये राहून एकटं चालण्यापेक्षा आपण एकटंच चाललेलं कधीही उत्तम. आयुष्य हे सर्कसमधल्या जोकरसारखं असतं. कितीही दुःखी असलो तरी जगासमोर हसावंच लागतं. धनाच्या श्रीमंतीमुळे कमावलेली माणसं धन असेपर्यंतच साथ देतात, पण मनाच्या श्रीमंतीमुळे कमावलेली माणसं आयुष्याच्या शेवटपर्यंत साथ देतात. चांगले व्यक्तिमत्व कधीच जन्म घेत नाही, ते निर्माण करावे लागते. आपल्यासोबत दुसऱ्यांचंही भलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काहीच कमी पडत नसते. नात्यांच्या दरवाजावर अधूनमधून टकटक करत राहायला हवे. भेट झाली नाही तरी निदान एकमेकांबद्दलची जाणीव तरी शाबूत राहते. जीवनामध्ये 2 गोष्टींचे मोजमाप करणे थांबवायला हवे: स्वतःचे दुःख आणि इतरांचा आनंद. मग पहा जीवन कसे सोपे होऊन जाईल. संगत करावी तर स्वच्छ चारित्र्य, निस्वार्थी मन, स्वच्छ विचार, सहकार्य करण्याची भावना आणि सुखदुःखात धावून येणाऱ्यांची करा. कारण अशी माणसं तुमच्या प्रगतीच्या आड कधीच येत नाहीत. कपडे स्वच्छ धुताना नकळत आपले हात देखील स्वच्छ होत असतात. अगदी तसेच चांगल्या लोकांच्या फक्त संगतीत जरी राहिलं तरी नकळत आपले विचार देखील स्वच्छ होत असतात. तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्त्वाचं नाही, तर असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे जगता हे महत्त्वाचं आहे. खरं तर यशस्वी कथा वाचून केवळ संदेश मिळतो, पण अपयशाच्या कथा वाचून यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात.